हाय गाईज, कशा आहात सगळे? मस्त, आम्ही पण मस्त. चला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे बघा सकाळचे आता वाजलेले आहेत 5 आणि मी आता उठली, आंघोळी वगैरे झाली. आता स्वयंपाकाला घेते कारण दक्ष प्रिन्सूला पण उठवायचं आहे परत. तर स्वयंपाक वगैरे करते आणि दाखवते तुम्हाला. तर हे बघा किती वाजलेत, आता दाखवते तुम्हाला टाईम मी. बघितलं असेल तुम्ही किती वाजले आणि आत्ताच माझी आंघोळ झाली. जस्ट मी आली आंघोळीवरून बाहेर आणि आत्ताच स्वयंपाकाला घेते. चला तर पोरं झोपलेत, पटकन पोरांना पण उठवायचं आहे 6 वाजता. तुम्हाला दाखवते नंतर पोरं उठल्यानंतर. आता स्वयंपाकाला घेणार आहे मी. चला तर दाखवते परत. तर हे बघा आत्ताच मस्त गरम गरम अशा चपात्या केल्या आहेत हे बघा. आणि इकडे भाजी पण शिजायला लागली आहे. मस्तपैकी मटर आणि बटाट्याची भाजी केलेली आहे. आणि आता 6 वाजले आहेत पण बाहेर काय अजून उजेड पडला नाही. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा बाहेर अजून अंधारच आहे, बाहेर काय अजून उजेड पडला नाही. उठकी उठ, सकाळची शाळा आहे. उठकी. अगं मग लाईट लावले, मग अंधार पडलाय म्हणून लावले. अजून बाहेर उजेड पडला नाही. ते बघ बाहेर अजून अंधार आहे. हा उठा, उजेडायला लागलाय बाहेर. उठा 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 उठा, शाळेला जायचंय. उठा. मम्मीने उठली, आंघोळ केली, भाजी चपाती केली, चहा झालाय. उठा लवकर. उठा उठा, परत मला आवरून बाबू कामाला जायला लागतं ना तुमचं. उठा उठा उठा. मॅडमलाच दाखवते थांब. ही अशी सकाळची शाळा असली का पोरं दमवतात. बघ माझा दक्ष कसा उठून बसला ग बाई. एका आवाजात उठतो माझं बाळ. स्वरा उठकी. दादाला एकट्याला चहा चपाती देणार बघ खायला, तुला देणार नाही. चालेल? हा थांब कपडेच काढते. व्हिडिओ मध्ये दिसलं. आवा आवा व्हिडिओ मध्ये दिसली. पॅन्ट काढली स्वराची. स्वरा ए पिल्लू, हे ओके इकडे बघ. सकाळची शाळा. उठ 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 जायचं. उठ. अशी किती दमवते ग मम्माला, किती बोलायला होते. दादा कसा उठलाय बघ. किती मस्त बाहेर असं पिवळं पिवळं झालंय. वाव किती छान दिसते. हे बघा कसे सकाळी सकाळी पोरं शाळेला चालले. हे बघा चालत 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 चालत. बघा आत्ताच दक्षला आणि स्वराला सोडून आली. किती घाम आलाय बघा मला. कपडे वगैरे धुवायचेत, मला काम आवरायचे. पोरं शाळेत आहेत तोपर्यंत जरा धुवून फरशी वगैरे पुसून घेते. परत त्यांना आणायला जायचा टायमिंग होतोय. दाखवते तुम्हाला नंतर मी जाताना परत. हे बघा स्वराला दक्षला घेतलंय. आता स्वरा दक्ष थांबा थांबा. हे बघा आत्ताच दक्षचं दप्तर वगैरे घरात ठेवले दक्ष प्रिन्सूचं आणि आता कामावर चाललो आहे. आधीच उशीर झालाय आणि पोरं कशी हळूहळू डिगी डिगी करताय. चला कामावर जातोय, आता उशीर झालाय. परत दाखवते तुम्हाला. चला तर हे बघा आत्ताच कामावरून घरात आली. आज काय व्हिडिओ वगैरे करायला भेटला नाही कामावरती. मोबाईलला चार्जिंग नव्हतं आणि ह्या पोरांना पण मोबाईल देऊन बसवलेला ना. ह्यांनी आज पोरांनी ना एवढं दमवलं ना, एवढं परेशान केलं ना मला खरंच. हे बघा आता कपडे वगैरे चेंज करायला लागले आणि आल्या पहिला कूलर लावून बसलो. एवढं गरम व्हायला लागलं ना. पितो दक्ष, तुझा नंबर आला ना लिंबू चमच्यामध्ये. माझ्या बाळाचा आज लिंबू चमच्यामध्ये नंबर आला माहिती आहे का. मॅडमने अशी 4-5 मुलं उभी केली. त्या मुलांमध्ये स्वरा पण होती बरं का. आणि स्वराचा लिंबू अर्ध्यात गेल्यावरतीच पडला आहे ना स्वरा. आणि सगळी पोरं ना अर्ध्यातनं रिटर्न मागे फिरली. पण माझा दक्ष पूर्ण असं मॅडमने सांगितलेलं फळ्यापर्यंत जायचं आणि तिथनं हात लावून माघारी जायचं. दक्षने माझ्या हात लावून माघारी गेला आणि दक्षचा नंबर आला पहिला आहे ना दक्ष. वा स्वराचा लिंबू पडला आणि बाकीची पोरं अर्ध्यातूनच मागे गेली ना. पुढे पर्यंत आलीच नाही भिंतीला पर्यंत ना. मॅडमने व्हिडिओ पाठवले ना. तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी शेवटला एंडिंगमध्ये. व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये टाकते. मॅडमने व्हॉट्सअपला ग्रुपवरती पाठवलं आहे मुलांच्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटला मी छोटीशी क्लिप टाकते पोरांची. त्याच्यामध्ये बघा दक्षचा माझा पहिला नंबर आलेला आहे मस्तपैकी. व्हिडिओ पूर्ण बघा. खरं काय हॅलो सरा. चला तर आता मस्तपैकी चहा करतो. चहा पिणार आहे. परत बाकी अजून मला फरशी पुसायची राहिली आहे. पाय ना भरपूर दुखायला लागलेलं ना. पायाचं एकदम चमडच निघालेलं. हां
ते बघ इथं माझ्या पायाचं चमडं निघालेलं, नवीन चप्पल होतं ना पप्पांनी घेतलेलं, मग ते नवीन सँडल असलं का दुखतं. माझ्या पोरांना काय इथंच झाले रे बाळा, त्या तिकडच्या. चला तर चहा वगैरे करून पिऊ. बोलते बघा का, काय करस बरा सांग ना. आगाऊपणा लय केला का? दोघांचं लिंबू घेणार मी, दोघांचं लिंबू घेणार आणि मी एकटी सरबत करून पिणार. नाही नाही, मी एकटी पिते, मी एकटी पिते. 2 दिवस झाले लिंबू शाळेत घेऊन चालले, ते बघा किती मोठे मोठे. स्पर्धा आहे ना म्हणून, मग आता झाली स्पर्धा, आता सोमवारपासून अभ्यास हा ना. मग आता मी काय करणार, हा लिंबू घेणार, हा लिंबूला खचक 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 कापणार, मस्त 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 लिंबू सरबत बनवणार आणि मी एकटीच पिऊन टाकणार. हा का? अजिबात ह्या दोघांना नाही, स्वराला तर बिलकुल देणार नाही. चला मी चालली हळूच लिंबू सरबत करून प्यायला, स्वराला अजिबात देणार नाही. हा का? हळूच चालली आहे बघा, स्वराला अजिबात नाही देणार. हा का? मी बेडरूमचा दरवाजाच लावून घेणार आहे, हळूच एकटीच जाऊन पिणार आहे. तू कुठं? माझ्या पुढं तू बस आतमध्ये, मी एकटी करून पिणार आहे. चल आतमध्ये, तू आतमध्ये चाल. चल मी एकटी करून पिणार आहे. लिंबू सरबत पिताय, नाक गळायला लागली आहे, खोकला व्हायला लागलाय. बस. तर हे बघा आता मस्तपैकी असा चहा केलाय, गरम गरम चहा पिते. दक्ष आणि प्रिन्स पण बेडरूममध्ये बसले तर टी व्ही बघत, त्यांना पण जरा चहा दिलाय. मस्तपैकी आता गरम गरम चहा पेक करते. तर आता दक्षचे पप्पा पण येतील, त्यांना पण फोन केला, येतो म्हणले. अंगणा भरपूर जरा हे तारटलेलं एकदम, पाय बी सगळे ठणके मारायला लागलेले. जरा पडल्यानंतरला जरा असं बरं वाटायला लागलं. मस्त आता अद्रकची चहा केली आहे बघा, गरम गरम, आणि मस्तपैकी चहा प्यायला लागली. या तुम्ही पण चहा प्यायला. आज आम्ही रानामध्ये गेलतो ना, तिथे किती मोठी मोठी माकडं होती, एकदम 45-46 माणसांची माकडांची टोळी एकदम आहे ना हे झाली. म्हणजे दक्ष आणि प्रिन्सूला जाताना कुरकुरा घेऊन गेलते ना खायला, आणि पोरं माझं म्हणजे नशीब सहज माझं लक्ष गेलं आणि ते माकडं आहे ना कुरकुऱ्याच्या पॅकेटाचा आवाज ऐकून तिथं दक्ष स्वराकडे बघायला लागलेले. मोठी मोठी वांढरं पण होती, त्यांची पिल्लं पण होती, आणि अचानक माझं लक्ष गेलं आणि मी म्हणली पोरं कुठे आहेत म्हणून, आणि पोरांकडे बघते तर तिथनं माकडं सगळी माकडं पोरांच्या दिशेला येत होते. आणि मी तिथनं पोरं उचलल्यानंतरला पोरं पुढं पाठवली बसायला, तोपर्यंत ती माकडं अशी पटापट 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 उड्या मारत मारत झाडांवरती चढली, म्हणजे ह्यांच्याकडे बघत, आणि ह्यांना जाऊन तिथं परत झाडाच्या तिथे तडपून बसवलं. मग ती माकडं गेली. माहिती आहे का किती मोठी मोठी माकडं होती ना स्वरा, बापरे. त्यांना मी जरा 2 मिनटं माझं जर लक्ष गेलं नसतं का नाही, खरंच ते ना पोरांच्या अंगावर गेली असती माकडं आहे ना दक्ष. लय मोठी मोठी माकडं होती, एवढी अशी मोठी मोठी होती ना. मग भरपूर मोठी माकडं होती. आणि मी तर अचानकच घाबरली आणि पोरांना उचललं पटापटा. मला व्हिडिओ करायचा होता, खरं व्हिडिओच काय करायला भेटला, कारण थांब ना स्वरा, मोबाईल माझा तिथेच राहिला होता, म्हणजे जिकडे मी दक्ष प्रिन्सूला बसवलं होतं ना तिथेच मोबाईल राहिला होता. आणि अचानक माकडं जी पळत आली का नाही, त्यामुळे मोबाईल वगैरे घ्यायचं माझं भानच नाही. त्या पहिला पोरांना तिथनं पळवलं आणि सगळं पिशवी वगैरे उचलणारच होती, तोपर्यंत ती पळतच यायला लागली आणि अचानक मी तिथनं पळतच सुटली, एकदम रानातच गेली, ह्याच्यामध्येच घुसली, टोमॅटोच्या बागेमध्येच घुसली. मग तिथनं ती माकडं झाडावरनं तशी हळूहळू करत गेली. पोरांची कुरकुऱ्यांची पॅकेटं त्यांचं गे लपून ठेवली, जाताना नेलती खायला. मला वाटलं नाही ती कुरकुरे ते बघून माकडं येत म्हणजे असतील तिकडे, पण ते आवाज आणि पाकिटांच्या एकदम 45-46 माकडांची टोळीच होती बरं का ती. तिथं रानात टोळीच असते. मग ती अचानक आली आणि परत पोरं धडकून वगैरे ठेवल्यानंतरला गेलीत खरं ती नंतरला. आणि मी तर चकलीच नाही तर मी व्हिडिओ करणार होती, पण मोबाईलच माझा तिकडे राहिला आणि आता मी टेन्शनमध्ये आली खरं तर. आता माझं मोबाईल उचलून नेत आहेत का, मोबाईल उचलून नेत आहेत का, पण ती तिथल्या तिथं गेली बाजूने. त्यांना काय वरच्यावर कुरकुरे वगैरे दिसले नाही. आणि काय माकडं तर काय करतात माहिती का, पिशव्या पण उघडून बघतात पिशवीमध्ये काय आहे का नाही त्यांना खायला. तर ती तिथल्या तिथे गडबडीत गेली बघत. मी तर घाबरलीच, पटकन पळतच सुटली तिथनं. नाही तर मी कॅमेरा चालू करणार होती, मोबाईल माझा तिथं पिशवीजवळ राहिलेला आणि मी मोबाईल सोडून आधी पोरच तिथनं पळवली, त्यामुळे माझं मोबाईलचं हेच राहिलं नाही.
तर एकदम घाबरलेली, त्यामुळे व्हिडिओ पण करायला भेटला नाही. तर परत नेक्स्ट टाईम जर दिसली का नाही तर नक्कीच मी व्हिडिओ करेल त्यांचा माकडांचा. भरपूर माकडं आहेत बरं का, त्यांची पिल्लं विल्लं अशी मोठी मोठी वानर पण आहेत एकदम. परत नेक्स्ट टाईम मला दिसलं तर मी नक्कीच व्हिडिओ करेल. हा स्वरा, किती मोठे माकड होते बाई. मम्मी तर घाबरलीच. हा ना स्वरा. बघा आता इथे भाजी निवडत बसलोय. हे बघा मस्तपैकी काळा हुंडा आहे. हे बघा इथे थोडासा निवडलाय आणि माझी पोरं पण निवडत बसले तिकडे बघा. आता उद्याच्या डब्याची तयारी करायला नको का, आता कालवणाला काय नाही सध्या सगळं संपलंय. मग जरा काळ्या हुंड्याची भाजी होती, मग म्हणलं आता निवडून ठेवते, उद्याला लागेल कालवणाला. तर आता दक्षिणाने केली सुटते. हां माझी पोरं पण बसले. हे बघा कशी भाजी निवडत मम्मीला मदत करताय. होय मला मदत करायला लागलेत मुलं. तर आता स्वराचे दक्षचे पप्पा पण आलेले आहेत आणि आल्या आल्या आता काही चहा वगैरे आज नको म्हणलेत, आज डायरेक्ट म्हणजे जेवायला दे. तर मग आता जेवायला वगैरे लागले. झोप आले ना त्यांना, भरपूर वैताग आलाय वाटतं आज. आणि मला पण अजून झोप यायला लागले. चला तर मग आता ते लोक आता जेवायला बसले, त्यांनी जेवायला वाढले. मी पण चालले आता जेवायला. रडू नको. चला तर मी पण चालले आता जेवायला. जेवून जरा झोपणार आहे आणि वैताग आलाय आता, डोकं पण दुखते जरा. जेवून गोळी वगैरे खाते आणि झोपतो. तर आता भेटू सकाळी. बाय, गुड नाईट, बाय बाय. दक्षच नंबर आलाय. काय दक्षच